पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूरने नेमका पॉज घेतलाय आणि दुसरीकडे आता चायनाही मात्र तोंड वर करत आहे. काल अरुणाचल प्रदेशच्या संदर्भातला नकाशा जाहीर केला आणि आपला ताबा असल्याचा तो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज पुन्हा भारतीय नौदल सेनेच्या हद्दीमध्ये खरं तर चायनाच्या काही बोट्स फ्लीट्स मिळून आलेल्या आहे. सगळ्यात पाहता कुठेतरी खुरापाती जी आहे त्या सुरू आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मेजर जनरल अनिल बाम सर आहे. सर, कसं पाहता पाकिस्तान आणि इकडे चायना खुरापाती? हे आपण पाहिलं आहे की ऑपरेशन सिंदूर झाल्यापासून चायनाने नेहमीप्रमाणे पाकिस्तानाला सपोर्ट केला. इनिशियली सपोर्ट होता, मोराल सपोर्ट होता आणि त्यांनी शस्त्र आणि त्यांनी सगळं दारूगोळा त्यांना सप्लाय केला होता. आपण पाहिलं आहे की मागच्या 2-3 दिवसामध्ये चायनाने ॲक्टिव्हिटी वाढवल्या आहेत. जसं परवा एकदा मॅप डिक्लेअर केला आणि सांगितलं की आम्ही जवळजवळ 27 ते 30 लोकेशनची नावं चेंज केली आहेत. जंगनाम म्हणून अरुणाचलला पूर्ण प्रदेशाला नाव दिलं आहे. आता रिपोर्ट्स आहेत की त्यांचे जे मरीन नेव्हल शिप्स आहेत त्या पण बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सीमध्ये टो करतायत अंडर द गाईज की आम्ही सायंटिफिक रिसर्च करतो आहे हायड्रोग्राफीचं आणि नेव्हल आर्किटेक्चरचं. पण जेव्हा एक नेव्हल वॉरशिप हे करतं, हे फक्त त्याचं डिस्गाईज असतं. आपल्याला माहिती आहे की या ज्या वॉरशिप्स आहेत ह्या पहिले पण सेल केल्या होत्या, श्रीलंकामध्ये पण डिप्लॉईड होत्या आणि बेसिक एम असतो इंडियाच्या विरुद्ध इंटेलिजन्स गॅदर करणं. ज्या शिपमध्ये केपेबिलिटी आहे किंवा फ्लीटमध्ये केपेबिलिटी आहेत की ते टॉर्पिडोला टो करू शकतात, त्यांना आयडेंटिफाय करू शकतात किंवा पनडुब्बींना त्यांचं कम्युनिकेशन ॲक्सेप्ट करू शकतात किंवा त्यांना जॅम करू शकतात. मग हे सायंटिफिक शिप्स नाहीत, हे वॉरशिप्स आहेत आणि ही खुराफात आहे आणि भारताला सतर्क राहण्याची जरूरत आहे. सर, खरं तर महत्त्वाचं म्हणजे ज्या भागात आपण कराचीवर हल्ला केला होता त्याच ठिकाणी 3 फ्लीट्स ज्या आहे त्या चायनाच्या तिथं पोहोचलेल्या आहे. आपले सगळे जे गुपित आहे ते माहीत करून घेणे किंवा आपल्या कुठे काम करतो आहे, काय काम करतो, हे सगळं ऐकून हेरगिरी करण्याचं काम कुठंतरी 100% हेरगिरीचं काम तर बेसिक त्या शिप जे नेव्हल वॉरशिप आहे त्याचं काम तेच आहे. आणि आयडेंटिफिकेशन, आयसोलेशन आणि गॅदरिंग ऑफ इंटेलिजन्स हे करतात. त्यांना पाहायचं आहे की भारताच्या सबमरीन म्हणजे पनडुब्बीज कुठे आहेत, त्याच्या डिप्लॉयमेंट काय आहे, भारताचं वॉरशिप कॅरियर आणि एअरक्राफ्ट कॅरियर कुठे आहे. त्याप्रमाणे जेव्हा एक एअरक्राफ्ट कॅरियर सेल करतं ही एक खूप मोठी गोष्ट असते. आणि आपण पाहिलं होतं ऑपरेशन सिंदूरमध्ये विक्रांतनी कूच केली होती कराचीकडे आणि मग काही अटॅक्स पण झाले होते कराची बंदरवरती. त्याच्यामुळे त्यांना इंटेलिजन्स गॅदर करणं आणि पाकिस्तानला सपोर्ट करणं खूप जरुरी आहे. म्हणून भारताने नेहमी अलर्ट राहायला पाहिजे आणि पाकिस्तान आणि चीनचा जो को एक्झिस्टन्स आहे आणि कोवर्ट ऑपरेशन्स आहेत त्याच्याबद्दल आपण नेहमी सतर्क राहणं खूप जरुरी आहे. सर, पण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये पाकिस्तानची जी एक खुरापात आहे ती पाहायला मिळते, चायना मदतीचं पाहायला मिळते, पुन्हा म्हणजे अख्खा इंडोनेशियाचा वळसा घालून 3 फ्लीट्स आपल्याकडे आले. हो, कारण त्यांना इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये खूप इंटरेस्ट आहे. चायनाला एशियामध्ये फक्त भारत एक कॉम्पिटिटर आहे. त्याच्यामुळे भारताला कसं सबड्यू करता येईल, भारताला कसं खाली ठेवता येईल हा चायनाचा बेसिक एम असतो. एक असतं कोऑपरेशन आणि एक असतं कॉम्पिटिशन. त्यांना माहिती आहे की भारताबरोबर कोऑपरेशन करणं डिफिकल्ट आहे, कारण जेव्हा ते पाकिस्तानला सपोर्ट करतील तेव्हा भारत चीनकडे कधीच जाणार नाही. अशा दृष्टीमध्ये जेव्हा इकॉनॉमिकल पॉवर आहे, मिलिटरी पॉवर आहे आणि आता प्रूवन पॉवर आहे, प्लस चायनाने पाहिलं की त्यांचं इक्विपमेंट आणि त्यांचं वॉर वेजिंग केपेबिलिटी जी प्रूवन झाली की खूपच थर्ड रेट आहे, ती त्यांना आता काही ना काही करायला पाहिजे, दाखवायला पाहिजे की आम्ही पण आहोत, आम्ही पण करू शकतो. पण जी इन्व्हिन्सिबिलिटी होती एक चायनीज वॉर फायटिंग केपेबिलिटीची ती पूर्णपणे ध्वस्त झाली आहे. सर, याचबरोबर अझर मसूद जो आहे तो वाचला अशा पद्धतीच्या समोर येत आहे. तो त्याच भागात होता की तिथून पळून गेला असंही समोर येत आहे. नेमकं काय झालं असावं यात? हे ह्यांच्या तोंडात जितका जोर असतो तेवढा तो जिगरा छोटा असतो. आपण पाहिलं होतं की मसूद अझर कसा ढसाढस रडला होता जेव्हा त्याचे फॅमिली मेंबर्स मारले गेले होते. 10 नजदीकचे आणि बाकी 4, जवळजवळ 14 तर ऑफिशियल रिपोर्ट आहे. किती मेले आहेत आपण म्हटलं आहे 100च्या वरती दहशतगर्दी मारले गेले आहेत. जेव्हा स्वतःवरती झळ पोचते तेव्हा कळतं की काय होतं. आणि तो स्वतः म्हटला होता की मी गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि हे जिहाद आहे, हे जे जिहाद आहे हे फक्त नावापुरतं आहे. त्यांना जेव्हा पैसे मिळतात तेव्हा ते जिहाद करू शकतात. आपण कालही पाहिलं आहे की मसूद अझरच्या फॅमिली मेंबर्सला आणि मसूदला जवळजवळ 14 करोड रुपये दिले आहेत.
आणि बाकी प्रत्येक दहशतवाद्याला 1 करोड. ऑफकोर्स हा पैसा IMFचाच आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की बाल बाल बच गया, असं रिपोर्ट्समध्ये होतं की तो बाजूच्या रूममध्ये होता आणि वाचला, जास्ती दिवस टिकणार नाही. पण सर, ज्या पद्धतीनं IMFचाच पैसा वापरून पुन्हा दहशतवादी कारवाई आहे, पुन्हा एक माहिती येते की पाकिस्तानने काही दिवसापूर्वी म्हणजे 12 मे रोजी एक रॅली काढली, त्यामध्ये लष्कर ए तैयबाचे लोक होते. सैन्याचं एक प्रकारे गुणगान करत असलं तरी भारत विरोधीच कारवाई पाकिस्तानमध्ये होत आहे. दुसरीकडे पाकिस्तान आपल्याला घुटण्यावर येऊन आपल्याला हे मागत आहे. पाकिस्तानची फितरत आहे. आणि जे तुम्ही रॅली जर रेफर करताय, दिफाय वतन म्हणून रॅली केली फजलुर रहमाननी. फजलुर रहमानची आपली पार्टी आहे, जैशे इलामा ए फजी, त्याचा तो मुख्य आहे आणि नोन टेररिस्ट आहे आणि पार्लमेंटरीन पण आहे. अशा लोकांनी ही रॅली केली इन सपोर्ट ऑफ पाकिस्तान आर्मी आणि डिक्लेरेशन की आम्ही जिंकलो, भारताला आम्ही हरवलं आणि आमची इस्लामिक सेना आहे आणि इस्लामिक सेना कधीही सेक्युलर सेनावरती वर्चस्व आहे आणि आम्ही जिहाद करतो, आम्ही अल्लाच्या नावाने लढतो. अल्लाच्या नावाने लढताय म्हणून तुम्ही अल्लाकडे लवकर पोहोचता. आणि जेव्हा ही रॅली करतात ते दाखवायचा प्रयत्न करतात लोकल लोकांना आणि फॉरवर्ड करतात की आम्ही जिंकलो. असं काही झालेलं नाही आहे. पूर्ण जगाला माहिती आहे, पाकिस्तानला स्वतःला माहिती आहे त्यांची किती नाचक्की झाली आहे आणि खूप बुरी तरह हारले आहेत. आणि पाया पडून सीज फायरसाठी त्यांनी रिक्वेस्ट केली, तेव्हाच ऑपरेशन सिंदूर आता पॉज बटनवरती आहे. सर, ज्या पद्धतीने हे आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिरेकी म्हणून घोषित केलेले आहे आणि पाकिस्तान एकीकडे मदतीची याचना करतो, भाषा करतो आणि दुसरीकडे अशाच खुरापात्या सुरू असतात. बिलकुल. लष्कर ए तोयबा आणि जो दुसरा वतनवाला पार्टी आहे ते दोघी इंटरनॅशनल टेररिस्ट म्हणून त्यांना डिक्लेअर केलेलं आहे. त्यांचं लोको स्टँडिंग काही पण नाही आहे. पण पहा पाकिस्तान किती ढीट आहे की तो अशा 2 ऑर्गनायझेशनला पण परमिशन देतो की तुम्ही पब्लिक रॅली करा आणि पब्लिक रॅली करतात, पुन्हा बुलेट प्रूफ काचेच्या मागे उभे राहून भाषण करतात. हे दाखवतं की किती घबराट आहे पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या दहशतगर्द्यांमध्ये. बोलताना बॉडी लँग्वेज पण दिसतं की कधीही कुठला मिसाईल येऊन अटॅक करेल आणि पूर्ण खात्मा होईल. म्हणून लवकर आटपलं आणि रॅली संपवली, पण दाखवायचा प्रयत्न केला की पाकिस्तानचं व्हिक्टरी झाली. सर, आपण ज्या पद्धतीनं सुनावलेलं आहे, पंतप्रधानांनी सुनावलेलं आहे की आम्ही आता आका असो की कोणी असो, या सगळ्यासाठी आता जर दहशतवादी कारवाई झाली तर जबाबदार जे आहे ते पाकिस्तानला धरलं जाणार आहे. आता शेकडो कोटी रुपयाची मदत दहशतवाद्यांना केली, रॅली तिथे होते आहे, खुरापात्या सुरूच आहे. बिलकुल. प्रधानमंत्रींनी अनइक्वल टर्म्समध्ये सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की आता याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही. सिंदूर पॉजवरती आहे, तुमचं न्यूक्लिअर ब्लॅकमेल होणार, ॲक्सेप्ट करणार नाही आणि आता आम्ही डिफरन्शिएट करणार नाही की टेररिस्ट कोण आहे आणि नेशन कोण आहे. आम्ही दोघांना एक धरून आम्ही त्यांना हिट करणार आहे. हे सगळं सांगितल्यानंतर आणि आपला रिझॉल्व सगळ्यांना माहिती आहे, ह्याच्या पुढे कुठलीही टेररिस्ट ॲक्टिव्हिटी झाली तर भारत हिट करणार. प्रूफची वाट नाही पाहणार किंवा प्रूफ देणार नाही किंवा सांगणार नाही की तुम्ही केलं. भारतावरती हल्ला झाला, पाकिस्तानवरती हिट होणार, हे 100% निश्चित आहे. बलुचिस्ताननी स्वतःला स्वतंत्र झाल्याचं घोषित केलं आहे. कुठेतरी पाकिस्तान अडचणीत सापडला आहे, मात्र आपल्या खुरापात्यांमधून काहीतरी सुरू असतं. आपण ऐकलं की काल मीर यार बलोच, जो एक रायटर आहे आणि ॲक्टिव्हिस्ट आहे, ह्यांनी डिक्लेअर केलं आहे की बलोचिस्तान वेगळं झालं, वेगळं राष्ट्र आहे आणि आम्हाला रेकग्नाईज करा, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान. आपण पाहतो बलुचिस्तानमध्ये पहिल्यापासून अनरेस्ट आहे आणि बलुचिस्तान सर्वात मोठा प्रांत आहे पाकिस्तानचा. जे 4 प्रांत आहेत त्यातला सर्वात मोठा आहे. सगळीकडे अनरेस्ट आहे. आता शेवटी जेव्हा तुकडे होतील ते बहुतेक पाकिस्तान आणि पंजाबच फक्त बरोबर राहतील आणि तो पूर्ण पंजाबच फक्त पाकिस्तान नावाने रेवंत राहील. त्यांनी इथपर्यंत म्हटलं आहे की बलुचिस्तानची एम्बॅसी दिल्लीमध्ये उघडा, UN पीस कीपिंग फोर्सेस आमच्याकडे डिप्लॉय करा, आम्हाला पूर्णपणे इंडिपेंडन्स द्या. ते तर म्हणतात आम्ही 11 ऑगस्ट 1947लाच इंडिपेंडन्स डिक्लेअर केली, ज्या दिवशी ब्रिटिश सोडून गेले. 15 ऑगस्ट आणि या दिवशी भारत आणि पाकिस्तानचा इंडिपेंडन्स झाला. बलुचिस्तान क्लेम करतं की आम्ही त्याच्या आधी इंडिपेंडंट आहोत. आणि आपण पाहतो की डेरा बुक्ती, जिथे जवळजवळ 100 गॅस वेल्स आहेत पाकिस्तानचे, कारण बलुचिस्तान मिनरली खूप स्ट्रॉंग आहे आणि जितके मिनरल्स पाकिस्तानला मिळतात ते सगळे बलुचिस्तानमध्ये येतात. म्हणून बलुचिस्तानला वाटतं की त्यांना फक्त एक्सप्लॉइट केलं जातं आणि पंजाबी मुसलमान आणि पंजाबी पाकिस्तानी ह्यांच्यावरचं वर्चस्व आहे. त्यांनी सांगितलं आहे की जितक्या लवकर तुम्ही इथून निघून जाल, पाकिस्तान आर्मी
पाकिस्तान पॅरामिलिटरी फोर्सेस, पाकिस्तान इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन, तुम्ही लवकरात लवकर बलुचिस्तान देश सोडा, आम्ही इंडिपेंडंट आहे, ह्याच्या पुढे आम्ही इंडिपेंडन्स राहणार आणि आम्हाला रेकग्निशन पाहिजे. सर, शेवटचा प्रश्न, चायना ज्या पद्धतीने हेरगिरी करताय त्याला कशा पद्धतीनं थांबवलं जाते किंवा टॉक होणार आहे का ज्या पद्धतीने हे सगळं? भारतचं स्टेट पॉलिसी क्लिअर आहे की आपण त्यांच्याशीच बोलणार ज्यांना आपण ठीक समजतो, आपले दोस्त समजतो. थॉ आहे आपल्या रिलेशनमध्ये बिटवीन भारत आणि चायना, तो कंटिन्यू राहणार. चायना खूप प्रयत्न करतो की कशाप्रकारे ट्रेडमध्ये आपल्याबरोबर करेल, कारण त्याचे जे इम्पॉर्टंट मार्केट्स होते US, ते कम्प्लिटली ठप्प झालं आहे बिकॉज ऑफ द टॅरिफ वॉर. ते प्रयत्न करत आहे भारतामध्ये गुड्स आणि ट्रेड करायला, ताकी त्यांचं जो ट्रेडिंग आहे त्यांच्या चायनामध्ये ते चालत राहू दे. पण भारताने सांगितलं आहे, भारताने स्पष्ट केलं आहे, ट्रेड अँड टेरर आणि टेरर सपोर्टर्स यांच्याबरोबर आपण जाऊ शकत नाही. म्हणून चायना पण ते जे काही कारवाई करताय आणि खुराफाती करताय, भारताचं लक्ष आहे आणि भारत जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच्यावरती उत्तर देईल. नक्की ज्या पद्धतीने हेरगिरी जी आहे ती चायनाकडून केली जात आहे, काही फ्लीट्स आहे जे भारताच्या हद्दीत खरं तर आलेले आहे, त्यामुळे भारत यालाही वेळ पडल्यास उत्तर देऊ शकतं अशा पद्धतीची तयारी जी आहे ती सैन्याची असल्याचं आपल्याला सांगितलं जातं आहे. त्यामुळे संरक्षण तज्ज्ञाचं मत आहे की भारताने या संदर्भात आता कडकच भूमिका जी आहे ती पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. वेळ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम TV न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.